उन्हाळा सुरू झाला आहे आणि फणससुद्धा छान पिकायला लागलेत। तर बरका फणस मी घेतला आणि मस्त गरे काढून घेतले आणि विचार केला मस्त फणसाचे घारगे बनवूयात। नमस्कार, मयुरीज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फणसापासून वडे, म्हणजेच फणसाच्या घाऱ्या किंवा फणसाचे घारगे। तर आता आपण फणसाचे घारगे बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथे जो बरका फणस आहे तो घेतलाय। तर आता आपण सुरुवात करूयात। मी सुरुवातीला ह्याच्या ज्या बिया आहेत त्या काढून वेगळ्या करणार आहे, म्हणजेच आपल्याला जो गरा आहे तो मिक्सर मध्ये वाटता येईल। आता इथे मी एक एक गऱ्यामधल्या बिया काढून घेते आणि फक्त गराच घ्यायचा आहे, आपण मिक्सरला लावून घेणार आहोत म्हणून बी ह्याची काढून घ्यायची। फणसाच्या घारग्या बनवताना शक्यतो बरक्या फणसाचा वापर करा, म्हणजेच पल्प छान तयार होतो आणि घाऱ्यासुद्धा खूप छान बनतात। तर आता मी इथे एक एक करून बी काढून घेते आणि जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता इथे बिया काढून घेतलेले गरे मी मिक्सरच्या भांड्यात घालते। आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊयात। तर आता इथे पल्प तयार झालाय। तयार झालेला पल्प मी आता एका परातीमध्ये काढून घेते, आपण ह्यातच पीठ मळणार आहोत। आता इथे फणसाचा जो पल्प आहे तो सगळा इथे घेऊन झालाय। आता आपण गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ यामध्ये घालणार आहोत। इथे मी 2 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलंय। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि मी 2 वाटी एवढंच तांदळाचं पीठ सुद्धा घेतलंय, दोन्ही समप्रमाणातच घेतलंय आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। छान क्रिस्पीपणा आणि छान सॉफ्टनेस येईल गव्हाच्या पिठाने आणि तांदळाच्या पिठाने छान क्रिस्पीपणा येईल। तर आता हे मिक्स करून घेऊयात पल्पमध्ये व्यवस्थित। पाणी घालायची गरज लागली तरच पाणी घालायचं आहे, अदरवाईज त्या पल्पमध्ये जेवढं भिजेल तेवढंच आपण जर पीठ मळून घेतलं तर अजून खूप छान घाऱ्या तयार होतात। इथे तुम्ही थोडीशी हळद घातलात तरीसुद्धा चालेल, हळदीमुळे थोडासा रंग येतो, बाकी अशा फार काही टेस्ट नाही आहे, पण थोडीसा रंग येण्यासाठी हळद घातलात तरीसुद्धा चालेल। आणि मी आता थोडंसं पाण्याचा वापर केला आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित पीठ मळून घेते मी। आता इथे पीठ जे आहे ते मळून झालंय व्यवस्थित। असं पाणी लागलं तरच घालायचंय, अदरवाईज पाण्याचा वापर नाही केला तरी सुद्धा चालेल। आता मी इथे एका बाउल मध्ये काढून ठेवते। आता हे पीठ 15 ते 20 मिनिटं मी बाजूला ठेवणार आहे आणि मग ह्याच्या घाऱ्या करायला सुरुवात करणार आहे। लगेचच नाही करणार आहे, म्हणजे ह्यातलं जे फणसाच्या गऱ्याचा पल्प आहे तो छान पिठाला त्याचा फ्लेवर छान लागेल, म्हणून 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवायचे आणि मग आपण वडे करायला घेणार आहोत। आता इथे मी केळीचं पान घेतलंय, पण केळीचं पान नसेल तर पोलपाटाला किंवा एका प्लेटवरती पाणी लावून तुम्ही हे फणसाचे घारगे बनवू शकता। पण मी आता इथे केळीचं पान घेतलंय आणि त्यावर मी थोडंसं तेल लावून घेते, म्हणजे घारगा जो आहे घारी ती व्यवस्थित निघेल। छोटासा गोळा करून घेते हातावरती। पीठ जे आहे ते खूप पातळ करायचं नाहीये किंवा खूप एकदम घट्ट सुद्धा मळायचं नाहीये, मीडियम असं ठेवायचं, म्हणजेच आपल्याला घारी जी आहे ती व्यवस्थित थापता येईल। जर केळीचा पान नसेल तर प्लास्टिकवरतीच पाण्याचा हात लावून आपल्याला छान असा वडा म्हणजेच घारी तयार करायची आहे। घारगा जो आहे तो खूप असं जाड पातळ नाही करायचं आहे, मीडियमच करायचं आहे। आणि तेलामध्ये मी आता इथे तेलामध्ये सोडते, तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि छान दोन्ही बाजूंनी लालसर होईपर्यंत आपल्याला वडा जो आहे घारगा तो तळून घ्यायचा आहे। व्यवस्थित एकसारखा असा थापला की वडा छान फुलतो, तुम्ही पाहू शकताय। फणसाची घारी जी आहे ती एकदम परफेक्ट फुलली आणि कलर तर अमेझिंग आलाय, तुम्ही पाहू शकता। मस्त दोन्ही बाजूंनी छान असा खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायची आणि आता मी काढून घेते आणि पुन्हा मी अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व घाऱ्या इथे करून घेते। केळीच्या पानावर थोडंसं तेल लावायचं, हातावरती थोडंसं पीठ मळून घ्यायचं
आणि छान असं थापून घ्यायचं। एकसारखा घारगा छान असा थापला गेला की तो छान असा एकसारखा फुगतो। जर मध्येच पातळ मध्येच जाड असेल तर मग वडा फुलत नाही, त्याच्यामुळे छान एकसारखा असा थापून घ्यायचा आणि थापलेला वडा छान असा गरम तेलामध्ये घालायचा, म्हणजेच तो छान तळला जातो। तेल गरम नसेल तर मग व्यवस्थित घारगी जी आहे ती फ्राय होणार नाही, त्याच्यामुळे तेल छान गरम करून घ्यायचं आणि तेलामध्ये छान घारगी सोडायची आणि मस्त तळून घ्यायची। दोन्ही बाजूनी छान रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आणि मग तयार होतात आपले छान असे फणसाचे घारगे। तुम्ही पाहू शकता अमेझिंग कलर आणि मस्त फुलतायत। तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सर्व घारे इथे करून तयार करते। आता इथे फणसाचे घारगे असे छान टरटरीत फुललेत आणि तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट इथे फणसाचे घारगे बनून तयार झालेले आहेत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून पहा। निरोगी खा, निरोगी राहा।